आई झाल्यानंतर लागलेला करिअर ब्रेक आणि बाळ 5 महिन्याचं असताना घेतलेला मी निर्णय, ज्या एका निर्णयामुळं आज मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. माझ्या बाळाचं कुठलाही माइलस्टोन मिस न करता आज मी ही फ्रीडम अचीव्ह केलंय. सो मी कुठला डिसिजन घेतला, की त्या एका डिसिजनमुळे माझं आयुष्य बदललं, तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार. मी सोनाली, एक गृहिणी आणि एका 15 महिन्याच्या बाळाची आई. अ, बाळ झाल्यानंतर करिअरला ब्रेक लागला आणि ब्रेक तो होऊ न देता करिअर रिस्टार्ट करण्याचं ठरवलं. आज माझा हा YouTubeचा पहिलाच व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोटिव्हेशन न देता माझी खरी-खुरी रिअल जर्नी तुम्हाला सांगणार आहे, की ज्याच्यामध्ये मी माझं बाळ 5 महिन्याचं असताना डिजिटल स्किल्स शिकायला सुरुवात केली आणि त्या स्किल्सच्या जोरावरती आज मी महिन्याला 6 फिगर प्लस इन्कम जनरेट करत आहे. सो मी हे फायनान्शियल कसं अचीव्ह केलं, मी कुठल्या डिजिटल स्किल्स शिकले, जेणेकरून आज मी घरी बसत माझ्या बाळाचा कुठलाही माइलस्टोन मिस न करता आणि इतर बायकांप्रमाणे घरातील सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आज मी या गोष्टी कशा अचीव्ह केल्या, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्ये स्किप्स करू नका. कदाचित तुम्ही सुद्धा या सिच्युएशनमध्ये असाल, तर तुमच्या सिच्युएशनचं सोल्युशन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. बाळ होण्याआधी मी काही वर्ष पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन म्हणून जॉब केला. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण बाळ झाल्यानंतर करिअरला ब्रेक लागला. करिअरला ब्रेक लागला म्हणजे की आता माझ्यासारख्या कित्येक नवीन आई किंवा हाऊसवाईफ या गोष्टीला नक्की रिलेट करतील, की बाळ झाल्यानंतर आपण भले कितीही मोठ्या पगाराची नोकरी करत असलो, तरी सुद्धा बाळ झाल्यानंतर आपल्याला नोकरी सोडावी लागते. कारण आपण बाळाला सोडून कुठेही जॉबसाठी बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी आपलं मन तयार नव्हतं. सो चांगली सॅलरी होती, चांगला पगार होता, पण आई झाल्यानंतर तो पगार थांबला आणि मग काही दिवसानंतर असं जाणवू लागलं, की मी आता यानंतर कधीही म्हणजे जॉब करू शकत नाही किंवा इतक्यात तरी मी जॉब करू शकत नाही. कारण बाळाला घरी सोडून त्याचे सगळे माइलस्टोन मिस न करता मला घराबाहेर पडायचं नव्हतं. यासाठी माझं मनही तयार नव्हतं. पण दुसरी गोष्ट जर आपण दुसरी बाजू पाहिली, ती म्हणजे स्वावलंबनाची, की जर तुम्ही एज्युकेटेड हाऊसवाईफ असाल किंवा तुमचं शिक्षण झालेलं असेल आणि जर तुम्ही बाळ होण्याआधी जॉब करत असाल, तर बाळ झाल्यानंतर अशी सिच्युएशन येते, की तुम्ही अक्षरशः एक-एक रुपयासाठी सुद्धा दुसऱ्यांवर डिपेंड राहता आणि मग ही गोष्ट मला नको होती, की मला जरी आज मी जॉब करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नसले, तरी माझ्याकडे डिग्री आहे, पण त्या डिग्रीच्या बेसवर मी घरी राहून काहीतरी करू शकते का? आणि यासाठी मी ऑनलाईनचा सपोर्ट घेतला, आधार घेतला. मी सोशल मीडियावरती घरी राहून मला काय करता येईल या संदर्भात मी सर्च करत राहिले. सर्च करता मला काही लीगल प्लॅटफॉर्म मिळाले आणि काही फ्रॉड सुद्धा. कारण आजकाल ऑनलाईन म्हटलं की लीगल कमी आणि फ्रॉडचं प्रमाण जास्त आहे, जिथे आपल्यासोबत स्कॅम सुद्धा घडू शकतो. सो अशा सिच्युएशनमध्ये मला एक असा प्लॅटफॉर्म मिळाला, ज्याच्यामध्ये म्हणजे तो प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट अप्रूव्ह तर आहेच, पण जिथे त्याला भारतीय उद्योग रत्न अवॉर्ड हा पुरस्कार देखील या प्लॅटफॉर्मला सन्मानित आहे. आणि 4.5 लाख हाऊसवाईफ माझ्यासारख्या ज्यांनी त्यांचं करिअर या ठिकाणी बिल्ड केलंय. सो असा मला प्लॅटफॉर्म सर्च करत असताना मिळाला आणि मग असं वाटलं, की जरी मी आज बाळाला सोडून घराबाहेर जॉबसाठी जाऊ शकत नाही, तरीही माझ्याकडे मोबाईल आहे. आजचं युग, आजचा काळ हा डिजिटल काळ आहे. सो डिजिटल काळामध्ये जर मी माझ्या मोबाईलचा पुरेपूर वापर केला, तर नक्कीच मी सुद्धा फायनान्शियली इंडिपेंडंट बनू शकते. आणि मी असे काही डिजिटल स्किल्स शिकायला सुरुवात केली, की ज्या स्किल्सच्या जोरावरती आज माझं बाळ 15 महिन्याचं आहे. सो मी त्याचा कुठलाही माइलस्टोन मिस न करता मी आज 6 फिगर प्लस इन्कम जनरेट करत आहे. आता मी असे कुठले स्किल शिकले किंवा मी किती वेळ दिला किंवा मी बाळाला सांभाळत या गोष्टी कशा मॅनेज केल्या, जेणेकरून मी इन्कमपर्यंत पोहोचले. माझी पहिली इन्कम किती होती किंवा मी कुठल्या स्किल्सवरती जास्त फोकस केला, हे मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या YouTube व्हिडिओमध्ये सांगेन. सो माझ्यासारख्या कित्येक गृहिणी अशा या सिच्युएशनमध्ये अडकल्या असतील, की ज्यांचं म्हणजे काहींचं लग्नानंतर जॉब गेला असेल किंवा काहींना बाळ झाल्यानंतर आपलं करिअर गमवावं लागलं असेल. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे. सो तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता किंवा माझ्या डिजिटल स्किल विषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि तुमचं बाळ आत्ता किती महिन्याचं आहे, त्याने कुठला माइलस्टोन मिस केलाय, हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला सुद्धा माझ्या कम्युनिटीशी जॉईन करायचं असेल, टीम सोनालीचा माझ्या टीमचा पार्ट व्हायचा असेल, तर नक्की मला स्टार्ट असा मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल.
सो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गोष्टीवर हवा आहे तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. सो थँक यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.